हाय. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की सेल्फ मेकअपसाठी एक्झॅक्टली किती ब्रशेसची गरज आहे. आज आपण बघूया की ब्रश पकडायचा नेमका कुठे आहे. तर जर आपण कोणाचा दुसऱ्यांचा मेकअप करून देत असेल तर हे जे डिफरन्स दिसतोय याच्यानंतर म्हणजे तुम्हाला या पोर्शनमध्ये पकडायचं आहे. याच्याने तुमचा रिस्ट मूवमेंट जास्त येतो, म्हणजे तुम्ही कवर जास्त करू शकाल. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथे पकडाल तर तुम्ही फक्त इथे ब्लेंड करू शकाल, आणि जर एवढं पकडाल तर तुमचा हा रिस्ट मूव्ह होतो इझिली. सो जर दुसऱ्यांचा मेकअप करत असेल तर आपल्याला एवढ्या पोर्शनमध्ये पकडायचं आहे, आणि जर आपण सेल्फ मेकअप करत असेल तर आपल्याला इथे पकडायचं आहे, ज्याने आपल्याला इझी होतं अप्लाय करायला. आणि जर हे तुम्हाला अजून थोडं समजून घ्यायचं असेल तर खूप एक अशी सिम्पलशी ॲक्टिव्हिटी आहे. तुम्ही साधा एक पेन घ्या आणि तुमची डायरी, प्लेन पेपर कुठला पण यूज करू शकता. तिथे जर तुम्ही हा पेन जवळ पकडला आणि सपोज एक असा स्टार काढला तर हा दाट येईल आहे, अजून डार्क येईल आहे जर तुम्ही जवळ पकडलं तर. आणि जर हा थोडा आपण दूर पकडून बघूया आणि एक स्टार ड्रॉ करूया, सो हा जरासा लाईट येईल आहे. तर ही एक अशी छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही करून बघू शकता समजण्यासाठी की एक्झॅक्टली ब्रश किती जवळ पकडायचं आहे, किती दूर पकडायचं आहे, किती प्रेशर येईल आहे समजायला. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा आवडेल आहे. आणि पुढे तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे आहे, काय अजून शिकायची इच्छा आहे, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि लवकरच भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.